4 वडा 4 पाव खाता का नेता? खाता आणि नेता पण. बरं, तुम्हाला चटका देऊ का? चटका एकदम. मिरचीला चटका म्हणतो सर आम्ही. भाऊ, सरांना 4 वडे 4 पाव दे, महाप्रचंड प्रेमान आहे. त्याच्याबरोबर एखादी पेता का? एक का बंद केली प्यायची? चालू आहे ना? पाणी चालू आहे. का ऑलरेडी पिऊन गेले? नाही नाही. हृदयाचा मार्ग पोटातून जातो असं म्हणतात, पण पोट आणि हृदय दोन्हीसाठी उत्तम काहीतरी मिळणारं ठिकाण दुर्मिळ, हो की नाही? संगमनेर रस्त्यावरील समनापूर इथले अन्सार चाचा आणि त्यांचं नसीब वडापाव सेंटर असाच अनोखा मिलाप आहे. हे पहा, आपल्या छोट्याशा टू व्हीलरवरून अन्सार चाचाची स्वारी येत आहे. ते आले की त्यांच्या या नसीब वडापाव सेंटरवर असलेली गर्दी आणखी वाढते. का माहीत आहे? पहा कसे खुमासदार बोलत, थट्टा मस्करी करत ते ग्राहकांना सेवा देत आहेत. गर्दी असो, घाई असो, डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर घेऊन ते ग्राहकांशी बोलतात आणि लगेच आपलंसं करतात. वडापाव बहुतेक सगळ्यांनाच आवडतो. वेगवेगळ्या ठिकाणचे अनेक वडापाव सेंटर खूप प्रसिद्ध आहेत, पण सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असलेला आणि सगळ्यात जास्त व्हायरल झालेला वडापाव म्हणजे समनापूरचा प्रसिद्ध नसीब वडापाव. तत्वाने वागणारे, प्रेमाने बोलणारे अन्सार चाचा इथे अतिशय आपुलकेने आणि मिश्किलपणे आपल्याला वडापाव खाऊ घालतात. नमस्ते दादा. छान असते सर. 4 वडा 4 पाव खाता का नेता? खाता आणि नेता पण. बरं, तुम्हाला चटका देऊ का? चटका एकदम. मिरचीला चटका म्हणतो सर आम्ही. भाऊ, सरांना 4 वडे 4 पाव दे, महाप्रचंड प्रेमान आहे. त्याच्याबरोबर एखादी पेता का? एक पेट. का बंद केली प्यायची? चालू आहे ना? पाणी चालू आहे. का ऑलरेडी पिऊन गेले? नाही. नाही. हे पहा, शेकडो वडे एकाच वेळी तळणारी भली मोठी कढई, हे पटापट तयार होणारे आणि हातोहात संपणारे चविष्ट वडापाव. इथली न सरणारी गर्दी फक्त चव आणि सेवा उत्कृष्ट असल्याचं सांगत नाही, तर आपल्या बोलण्यानं माणसं जोडणारे अन्सार चाचा आणि त्यांची कहाणीही सांगते. इथला वडापाव खात अन्सार चाचांना भेटणारे लोक काय म्हणतात ते पाहूया. तुम्ही किती वेळा आला तिथे वडापाव खायला? आम्ही तसं भरपूर वेळा येत राहतो. तसं आम्ही म्हणजे आता प्रॉपर शिर्डीचे आहे. इकडे संगमनेर पुन्हा रोज जेव्हा असेल तेव्हा आम्ही हमखास आठवणीने थांबत असतो. काय सांगा तिथे चवीबद्दल? चव म्हणजे तिथं आता आम्ही भरपूर दिवसापासून खातो. चव एकदम व्यवस्थित आहे आणि दुसरीकडे पण किमतीच्या मानाने आणि त्यांनी एकदम व्यवस्थित रेट आहे त्याची. अन्सार चाचांबद्दल काय सांगाल? आणि सरच्याच्या म्हणजे आता त्यांच्या जीवर साखरच म्हणावं लागेल. बोलणं वगैरे, कस्टमर संग कसं बोलणं, काय बोलणं, एकदम ते त्यांचे शिकण्यासारखं भरपूर आहे. नमस्ते सर, स्वागत आहे तुमचं. तुम्ही मूळचे समनापूरचे आहात का दुसरे कोणत्या गावचे आहात? आम्ही समनापूरचे मूळचे, आम्ही इनामदार आहे. इनामदार आहात? आम्हाला जमीन जुमलेवाले माणसं. अच्छा. तुम्ही अनेक पिढ्यांपासून इथे राहत. अनेक पिढ्या, एक पिढ्या. पण तुमचं पूर्ण नाव काय? माझं नाव अन्सार मोहम्मद इनामदार. अन्सार मोहम्मद इनामदार. तुम्ही अन्सार चाचा म्हणून खूप फेमस झाले. हो. बरं, तुम्ही हा जो वडापावचा व्यवसाय आहे हा कधी सुरू केला? हा वडा 1978 मध्ये. 45 वर्षापूर्वी सुरू केला. हो. काय विचाराने सुरू केला? आणि तसं मी तर हॉटेलमध्ये काम करेल ना. अच्छा. मग शेती असताना तुम्हाला वाटलं की एक व्यवसाय करावा? हा नाही, तसं नाही. शेती आमची इनामदार आम्ही, पण काही कारणास्तव ते शेती दुसऱ्याकडे गेली. मग आपण काय केलं, तर मग हॉटेलमध्ये काम केलं. हॉटेलमध्ये शिकलो हे सर्व आणि नंतर हे टाकलं. 1978 मध्ये मी टाकलं. त्यावेळेस तर काय 30 पैशाला वडा आणि पाव होता माझा. आणि आज कितीला विकतं? आज 12 रुपये आहे. अच्छा, 12 रुपये आहे. तुम्ही नसीब वडापाव हे नाव का बरं ठेवलं? नसीब म्हणजे आपल्याजवळ काहीच नव्हतं सर. लोकांजवळ ते म्हणते ना, शून्यातून जग निर्माण करायचं, तर आपल्याकडे शून्य सुद्धा नव्हता. बरोबर आहे. मग आपलं नसीबच म्हणावं लागेल ना. मग या नशिबामुळे ते आपण त्याला नसीब नाव दिलं. मग तुम्हाला काय वाटतं की जे यश मिळतं त्यात मेहनतीचा हिस्सा किती आणि नशिबाचा हिस्सा किती असतो? बघा, नशिबाचा हिस्सा तर आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही, पण मेहनत सर्वात जास्त आहे, महत्वाची आहे. त्याला नशिबाची जोड पाहिजे. हा, त्याला नशिबाची जोड पाहिजे. माणसामध्ये चिकाटी असली पाहिजे. नुसतं कमवतो पण खर्चही मुक्कार करून त्याला अर्थ नाही. विचारपूर्वक केलं. हा, पूर्ण विचारपूर्वक. म्हणजे ते मला आलं म्हणजे 1965 मध्ये, 64-65 मध्ये मी हॉटेलमध्ये कामाला गेलो. तर त्यावेळेस मला ₹1 रोज आणि सकाळी 7 वाजता कामाला बिलायचं, रात्री 11 वाजेपर्यंत काम करायचं. मग तो ₹1 कसा येतो
हे मला पूर्ण माहीत होतं. मग आज 1 रुपया कसा घालवायचा हे माझ्या ध्यानात असतं. बरोबर आहे. असं. बरं, हा अन्सार चाचाचा वडापाव म्हणून प्रसिद्ध आहेच, पण त्यात काय वेगळी काही तुम्ही रेसिपी आहे तुमची खास? रेसिपी तसं ज्यावेळेस मी हॉटेलमध्ये काम केलं ना, तर त्यावेळेस मी बऱ्याच ठिकाणी काम केलं. हॉटेलमध्ये काम केल्यानंतर कसं झालं माहिती आहे का, आता एक हॉटेलमध्ये असं काम केलं तर मला 1 किलो गहू आहे, तर त्याच्यामध्ये तो 1 किलो साखर टाकायचा. ज्या हॉटेलमध्ये मी काम करत होतो त्यात. त्याच्यानंतर दुसऱ्या हॉटेलमध्ये गेलो तर तो 1 किलो खव्यामध्ये अर्धा किलो साखर घालायचं. त्याच्यात थोडं भाव जास्त घ्यायचं. मी परत दुसऱ्या हॉटेलमध्ये काम केलं चांगल्या, म्हणजे खास म्हणजे जोशीगॉनची हॉटेल थोडक्यात पिढं पाकलं, तर त्यांच्याकडं काय आहे, पिढा खूप भारी आणि त्याचा भाव बी थोडा जाता. तर असं मी ज्यावेळेस हॉटेलमध्ये काम केलं त्यावेळेस मला वड्याची बी माहिती आली. तो हा वडा असा करू राहिले, तो तसा करतो, तो तसा करतो, मग आपण कसं केलं पाहिजे. मग मी काय केलं, तर मी हॉटेलमध्ये काम करता करता तुमची जे खानवळ आहे, जिथं बिर्याणी तयार करतात तिथंही काम केलं. मग त्या बिर्याणीमधून मला ध्यानात आलं तर आपण बिर्याणीचा मसाला यूज करायचा, बिर्याणी आणि मसाला तयार करायचा आणि त्याचा वडा बनवायचा. मग आता माझ्याकडे तेच चालले. मग त्यामुळे त्याला क्वालिटी भेटली, म्हणजे सर्व गोष्टी किती झाल्या. बरं, तुम्ही हे जे तुमचं फेमस वाक्य आहे, खाता की नेता किंवा भयंकर वेग धारण करा, हे तुम्हाला वाक्य कसे काय सुचतात? नाही, हे तर कसं आहे, का तुम्ही कुठे ऐकली ते वाक्य? नाही ऐकलेलं नाही, मी स्वतः तयार केले. ते कशी केले सांगतो मी. एक काळ असा होता, मी खारीगार विकायचो, आईस कांडी. आईस काय ना? आईस कांडी. तर ते मला वाटतं 70च्या पिरियडमध्ये दुष्काळामध्ये आईस कांडी विकत होतो उन्हाळ्यामध्ये. तर ते मी बोलायचं असं, लाल बाहुली दहाला लावली, सासूवर धावली, नवऱ्याला चावली, अशी कॉमेडी करून विकायचं. तर मग ते सवय पडून गेली. जाम विकले, जाम मी मग त्याच हिशोबाने बा लाल जाम निघला, आपण कापताना निघाला, ते लाल भडक ते धडक असं काही ना काही कॉमेडी करून ते माल म्हणजे लोकांशी कनेक्ट व्हायला पाहिजे त्याच्यात. हा. तर मग त्या हिशोबाने ती सवय पडून गेली मला. बरं, आम्ही पाहिलं काही व्हिडिओमध्ये की किती जरी गर्दी असली आणि लोक खूप घाई करतात, हो. तरी तुम्ही कधी चिडत नाही, ओरडत नाही, एकदम शांतपणे बोलता. हा संयम तुम्ही कुठून कमावला? ते संयम आहे ना, कसं ते म्हणते ना, वक्त इंसान को सब कुछ सिखा देता है, तशी गंमत आहे. मला असं वाटतं, तुम्ही जर बिझनेसवाले असले तर तुमच्या ध्यानात आहे, आपल्याकडे गिऱ्हाईक येतंय सर, मग तो एक आणा, फक्त एक आणा, ज्यादा नाही बोलत, 16 आणे म्हणजे रुपया नाही बोलत, फक्त एक आणा. तो गिऱ्हाईक आपल्याकडे आला तर एक आणा का होत आहे, तो मला मदत करण्यासाठी येतो, हे मी विसरून चालणार नाही. मला हे विसरता येणार नाही, कारण तो आलाय म्हणजे तो माझ्या मदतीसाठी आला. जर मी असा विचार केला का बा तो माझ्या मदतीसाठी नाही आला, त्याला भूक लागली आणि तो खायला आला माझ्याकडं, तर मग हा माझा मूर्खपणा आहे. त्याला आजार वाटले, मीच काय, मलाच काय लई सोनं लागेल. अनेक हॉटेल, अनेक ओढेवाले आहेत, बरोबर आहे. मग त्याच्यासाठी आपण प्रेमाने बोललं पाहिजे. कुठलाही व्यापारी असो त्यांनी प्रेमाने गिऱ्हाईका संग तर बोललं पाहिजे. घरचा ताण एक कोणच्या घरी नाही आहे. माझ्या घरी माझी बायको भांडती करत, मग मी उचलायचं तिथं तो राग गिऱ्हाईकावर काढायचा. नाही, इथून बाहेर पायरीच्या खाली उतरलो मी, म्हणजे घरी काय झालं ते विसरून गेलो, सर्व दुपांचं बायचं. तर तुमची पुढची पिढी याच्यामध्ये तुम्हाला मदत करते आता? आहे ना, मुलगा आहेत, आत्ता होता ना मुलगाच होता. अच्छा, तुमच्यासारखी गोड माणसाशी पण भांडतात ते लोक? अनेक प्रकारचे लोक येतात ज्यांना फक्त आणि फक्त काहीतरी काड्या करायचे, काहीतरी भांडायचं त्यांना, मग ते कोणत्या परिस्थितीत भांडू शकतात. पण आपण भांडत नाही बसायचं. आपण भांडलो मग धंदा कोणी करायचा? खरंय. तू भाऊ, तू मोठा, तुझा बाप मोठा, तुझा आजा त्याच्यापेक्षा मोठा.
हा आहे समनापूरचा प्रसिद्ध नसीब वडापाव. इथल्या अन्सार चाचांच्या जिभेवर जितकी साखर आणि गोडी आहे तेवढाच हा वडा झणझणीत आणि खमंग आहे. त्याबरोबर ही मिरची जर खाल्ली तर जिभेचे पेशी डायरेक्ट मेंदूशी जोडल्या जातात आणि एक सळग डोक्यात जाते आणि एक तृप्तीचा अनुभव देते. तुम्ही एकदा या आणि हा वडापाव खाऊन पहा, तुमचा अनुभव कसा आहे. मग कसा वाटला हा आमचा उपक्रम? हा व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि इथं एकदा नक्की भेट द्याच. भाऊ हे सरांचे बघ प्रेमाने किती आहे. चार वेगवेगळे दे, गिरेकाला नाराज नको करू. आपण गिरेकाच्या जीवावरच माकड्यावर उड्या मारतोय, नाही तर माझं थेवर सोडून काही नाही बाबा. दे पटापटा. आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. त्यांच्या चॅनलला सुद्धा खूप खूप शुभेच्छा.